च्या दिवसापासून ते आजपर्यंत मी ठाम आहे. त्यामुळे काही गोष्टी नॉन निगोशिएबल कॉन्टेंट किंवा ज्याच्याबद्दल आपण कुठली तडजोड करत नसतो अशा ज्या भूमिका असतात त्या भूमिकांवरती सातत्याने मी काम करत आले. 1998 सालानंतर ज्यावेळेला शिवसेनेमध्ये मी काम करायला लागले त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरती 2002 मध्ये विधान परिषदेची आमदार म्हणून जबाबदारी टाकली. त्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी विधान परिषदेची उपसभापती होईन, कारण सभागृहामध्ये हर्षवर्धनजी पाटील इथे आहेत, त्यांना अनुभव आहे, खूप प्रचंड संसदपटू ते दांडगे आहेत, त्याचबरोबर संसदीय कार्यमंत्री होते ते, की विधानसभा आणि विधान परिषदेत आमदारांनी बोलायला लागणं आणि त्यातून उत्तर मिळवणं ही एक फार मोठी कला असते की ज्याच्यामधून आयुध असतं, अभ्यास लागतो. आणि अशा वेळेला तो खूप दिग्गज सभागृहामध्ये होते. प्रमोद नवलकर होते, मधुकर सरपोतदार होते. आणि अशा वेळेला परत 2008 मध्ये पक्षाने संधी दिली, 2014 मध्ये संधी दिली. बरेच लोकांना असं वाटतं की संधी दिली पक्षाने, मी खरंच ऋणी आहे पक्षाची. परंतु कोणीही पक्षामध्ये कुठल्याही व्यक्तीला त्याच्याकडून काही ना काही पक्षाचं कार्य जे होतं ते युनिक असं काम, वेगळं असं काम ते करत असल्याशिवाय कुठलाही पक्ष असं संधी देत नसतो. आणि इथे मला नम्रतेने सांगायला आवडेल की पहिलं पक्षामधली उपनेता 2005 मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, अर्थात त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सूत्र होती. आणि 2009 मध्ये परत आमदार झाले मी. 2014 मध्ये तर बाळासाहेब ठाकरे यांचं देहावसान झालं होतं, पण त्यानंतरही विधान परिषदेत संधी मिळाली. 2020 संधी मिळाली आणि 2018-19 अशी एक परिस्थिती तयार झाली की शिवसेनेला एक पद, उपसभापती पद असलं पाहिजे असं माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलणं केलं आणि मग त्यांनी मला उपसभापती म्हणून संधी दिली. ती निवडणूक झाली. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये बरंचसं पाणी पुलाकडून वाहून गेलं आणि नंतर फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघांनी सांगितलं मला, एकनाथजी शिंदे यांनी, की नीलमताई तुम्ही खात्री बाळगा की कुठल्याही कामात हस्तक्षेप तुमच्या होणार नाही आणि स्वतंत्रपणे तुम्ही काम तुमचं जे योग्य वाटतं ते करा. आणि मग एक राजकीय काही परिस्थितीमध्ये रामराजे निंबाळकर साहेब यांच्याकडे जे सभापती पद होतं ती निवडणूकच 2 वर्ष पुढे गेली. त्यामुळे सभापती पदाची सुद्धा मला जबाबदारी सांभाळायला लागली. आणि त्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर आता राम शिंदेजी सभापती आहेत, ते आमच्या रोहित पवारांचे जवळचे आहेत, तिथले स्नेही आहेत तिकडचे, त्यामुळे सगळे त्यांना एकमेकाला दोघांच्याकडे लक्ष असतं सगळ्यांचं. तर अशा वेळेला ही संधी जी मला मिळाली त्याच्यामध्ये मला नेहमीच असं वाटतं की ती माझी एकटीची संधी नाही आहे. ज्या ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या ज्या महिलांनी पुरुषांनी या वाटचालीत मला मदत केली, मग त्यात तुम्ही सुद्धा आलात की एखादा प्रश्न मांडण्यासाठी जेव्हा आम्ही धडपड करत असतो, प्रयत्न करत असतो, त्याला मी खरं सांगते की बीडला जाणार असलो, परभणीला जाणार असलो, बारामती इंदापूरला कुठे पोहोचतोय तर आमच्या आधी पत्रकार तिथे हजर असतात आणि ते ती माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवतात, जेणेकरून आम्ही नक्की जाऊन काय केलं हे समाजासमोर एखाद्या ओपन पाठशाळेप्रमाणेच ते सांगत असतात आणि त्यातून ती सुद्धा दखल पक्ष घेत असतो. आणि विशेषतः मला तर असं वाटतं की महिला विकासाचा प्रश्न, सामाजिक न्यायाचा प्रश्न, पर्यावरण